साहेबांचा, माननीय शिंदे साहेबांचा, महायुतीचा. मधून आपली उमेदवारीची मागणी केलेली आहे. मी 18 मधून उमेदवारी स्वइच्छेने मागे घेतलेली आहे. आपलं नाव? मयूर चंद्रशेखर सोनवणे. एक सीट बिनविरोध झालेली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये ही शिवसेनेची एक सीट बिनविरोध झालेली आहे. तिथं डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध झालेले आहे. त्यांच्यासाठी स्वइच्छेने मयूर सोनवणे यांनी हा फॉर्म मागे घेतलेला आहे आणि आज शिवसेनेचं खरं खातं पहिलं त्यांच्या डॉक्टर गौरव सोनवणेंच्या माध्यमातून इथे उघडलेलं आहे. गौरव सोनवणे तसं आमदार माननीय प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत आणि आधीपासून सक्रिय म्हणून गौरव असेल, माननीय डॉक्टर प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे असतील, आमदार साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये त्या वार्डामध्ये प्रगतीचा जो उत्साहाच्या माध्यमातून जी प्रगती आजपर्यंत वार्डात प्रभागात झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ही परंपरा आज इथे जळगाव शहरात झालेली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून जी जळगाव महानगरपालिकेमध्ये माननीय आमदार गुलाबराव पाटील साहेब, माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय या शहराचे आमदार राजूमामा भोळे, तसेच प्रभारी माननीय मंगेशदादा पाटील चव्हाण आणि सर्व त्यांचे सर्व सहकारी, मी म्हणेल महायुतीचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जी महायुती जळगाव शहरात झाली होती त्याचं फलित आज हे पहिलं शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध म्हणून आपल्यासमोर येत आहेत. काय सांगाल, आज तुमची बिनविरोध निवड झालेली आहे? मी डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे या जळगाव महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेला आहे. मी महायुतीचे धन्यवाद करतो आणि शिवसेनेचे धन्यवाद करतो ज्यांनी मला तिकीट दिलं. मी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री एकनाथरावजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील, गिरीश महाजनजी माननीय मंत्री, माननीय सावकारीजी, माननीय रक्षाताई खडसे, माननीय राजू मामा भोळे, माननीय आपले मंगेशदादा चव्हाण आणि माजी आमदार लताताई सोनवणे, आताचे चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचे सर्वांचे शिवसेनेच्या सर्व आमदारांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद करीत आहे. तुम्ही राजकीय वारसा जपत आहात तर तुम्ही याच्यापुढे काय कार्य कराल? याच्यापुढे जनतेची सेवा करणं, जसं माझ्या आई आणि वडिलांनी जनतेची सेवा केली, वॉर्डाची सेवा केली, लोकांसाठी विकास घडवून आणणं, लोकांच्या समस्या सोडवल्या, तशाच मी सुद्धा करीन असे आश्वासन देतो.